चला चेंडू आपल्या हातात गेला याचाच अर्थ आपला टाइम काउंट व्हायला सुरुवात झाली. महाड 15 मिनिटात आपल्याला सत्र संपवायचं आहे. गौरव आणि तमीम 5 चेंडूचं षटक असणार आहे. शकील पहिलं षटक हाताळण्यासाठी गौरव आणि तमीमच्या समोर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर सुंदर चेंडू. टप्पा पडला, थोडीशी उसळी घेतली आणि वळण सुद्धा मिळालं चेंडूला. चेंडू निर्धाव राहिला. पुढचा चेंडू शकील याचा गौरवसाठी. नो बॉल, नो +1 मिळतात. एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने आपल्या संघाचं खातं उघडलं आणि त्याच्यातीलच एक धाव ही गौरवच्या खात्यात सुद्धा जमा केली जाते. धावफलकावरती 2 धावा लावल्या जात आहेत. एक चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एमजे फायटर्स संघाच्या. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू शकील याचा. एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय तमीमने आणि 2 चेंडू आणि 2 धावा. पुढील चेंडू म्हणजेच तिसरा चेंडू तमीमसाठी. आता मात्र तमीमने बाहेर मारलाय. तमीम आउट ऑफ द बॉक्स. माघारी परतते. मोठा मासा गळाला. तीन चेंडू आणि 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू शकील याचा. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर कर दिशे आतमध्ये वळला. पर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एमजे फायटर संघाच्या. एकदा थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 3 धावांवर. अनिकेत पहिला चेंडू मोठा फटका आणि 3 आणि 4 खेळाडूंचा हात लागला या चेंडूला. तीन धावा मिळत आहेत. 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावा. या चेंडूला अडवण्यासाठी तब्बल 4 क्षेत्ररक्षकांना कामगिरी करावी लागली. तेव्हा कुठं जाऊन या चेंडू अडवला गेला आणि 1 धाव वाचवली गेली. नो बॉल गेल्यानंतर फलंदाज स्टंपिंगला बाद नाहीये. हा एक आपल्या स्पर्धेचा नियम आहे. मोठा फटका, गच्चाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जाते सीमा पार. धावा मिळत आहेत 4. या 4 धावा. अकरा धावा. 2 चेंडू आणि 11 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
2 चेंडू आणि 11 धावा. पण धाव फलकावरती पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. आपल्याला टायमर सुद्धा लावलेला आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. 3 चेंडू आणि 12 धावा. आणि आता मात्र अक्षय सुद्धा आउट ऑफ द बॉक्स. 4 चेंडू आणि 12 धावा. शेवटचा एक चेंडू तमीम आणि अक्षय सारखे फलंदाज तंबूच्या आश्रयाला दाखल झाले, तर त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो सामिद. शेवटचा एक चेंडू बाकी. अनिकेत याचा एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने दुसरं षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 13 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी आले तो कुणाल. एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती 14 धावांवर. कुणाल पुढचा चेंडू, दुसरा चेंडू कुणालचा गौरवसाठी कार्पेटच्या मदतीने खेळून काढलाय. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडासा फंबल झाला असता तर नक्कीच काहीतरी घडू शकलं असतं. मात्र एक धाव मिळते. एका धावेने 15 धावा धावफलकावरती लागल्या. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. आता मात्र तिसरा झटका, तिसरा हादरा एमजे फायटर संघाला. गौरव बॅक टू द होता. तमीमचा दुसरा होता अक्षयचा आणि तिसरा गौरवचा पाहायला मिळाला. तर मात्र फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय अरबाज. 4 चेंडू आणि 16 धावा. अरबाज फलंदाजीसाठी आलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. रोहन 4थं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू रोहन याचा. एकदा मिळतं. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवर. आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. 2 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. रोहन पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना अरबाजसाठी मोठा फटका. मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली ती 22 धावांवर. 3 चेंडू आणि 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 4था फलंदाज बाद, तो सुद्धा षटकार मारून. 4 फलंदाज बाद झाले. 4ही फलंदाजांनी षटकार मारलाय. षटकातील शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या तिथेच थांबलेली 22 धावांवर. आणि फलंदाजीसाठी येतोय
22 धावा. शेवटचा चेंडू प्रणित कोसबे. 1+ विकेट. धावसंख्या पोचली 23 धावांवर. 24 धावांची गरज महाड संघाला सामना जिंकायचा. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. रफ स्टार विरुद्ध मदिना बॉयज जसवली. चला नाणेफेकी करून घ्यायचे. आयोजक रफ स्टार आणि मदिना बॉयज जसवली. अरबाज पहिलं षटक घेऊन आलाय. सलामीचे फलंदाज अनिकेत आणि रोहन. एकदा का पंचांच्या हातातून चेंडू आपल्या हातात आला की आपला वेळ सुरू होते, एवढी मात्र लक्षात ठेवायचं आहे. पहिला चेंडू अरबाज याचा आणि पंचांनी पहिला चेंडू स्वैर घोषित केला. एक अवांतर धावेने श्रीगणेश केलं जाते. अवांतर धावेने आपल्या संघाचं खातं उघडलं जाते. महाड संघाचं 24 धावांची गरज आहे महाड संघाला येणाऱ्या 20 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा सुंदर चेंडू समजू शकला नाहीये अनिकेतला. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. खरपूस समाचार घेतलाय अनिकेतने. चेंडूला 5 धावांवर 2 चेंडू आणि 5 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू. तो एक चेंडू जर फुल टॉस टाकला नसता अरबाजने तर आतापर्यंत चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी अरबाजकडनं पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये तुम्ही एखादी चूक करता, मात्र ती एखादी चूक आपली जी घडते आणि त्या चुकीची सजा मात्र पूर्ण संघाला मिळते. निर्धाव चेंडू. 4 बॉल. पहिलं षटक संपलं. म्हणजे तो जर एक फुलटॉस चेंडू जर आला नसता तर काय घडलं असतं एवढं मात्र नक्की. मात्र कामगिरी त्यांनी चांगली केली. 5 चेंडूंचं षटक हाताळलं आणि 5 धावा खर्च केल्या. टाइम काउंट केला जातो याची सुद्धा नोंद घ्यायची आहे आपण. गौरव दुसरं षटक हाताळण्यासाठी.
नो, नो +1 आहे ना सर? नो +1 मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 7 धावांवर. फलंदाज बाद. चेंडू चेंडू स्वेर सोडण्याच्या नादात आत्महत्या केली. अनिकेतला माघारी परतावं लागते. फलंदाजीसाठी आलाय अमर. आपल्याला फलंदाजीवर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वेर चेंडू. वारंवार स्वेर चेंडू टाकले जात आहेत. धावसंख्या पोचले ती 9 धावांवर. एकच चेंडू टाकला गेलाय आणि 4 अवांतर धावा दिल्यात. म्हणजेच 2 स्वेर असतील आणि एक नो चेंडू टाकला होता त्याच्यावर 2 धावा मिळाल्या होत्या. पुढचा चेंडू गौरव याचा म्हणजेच दुसरा चेंडू. आता मात्र बॅटची कडा घेतली आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 10 धावांवर. दुहेरी अंकामध्ये धावफलक पोचलंय 10 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. आणि आता मात्र सिद्धू वाटच बघते बाबा ये मी तुला हातात घेण्यासाठी. पद्धतीने चेंडू पकडलाय. शकील फलंदाजीसाठी आलाय रोहनची जागा सांभाळण्यासाठी. शकील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. दुसरा गडी बाद झालाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. धावसंख्या पोहोचली ती 10 धावांवर. शकील पुन्हा एकदा एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 11 धावांवर. पुन्हा एकदा अवांतर धाव. 12 धावा. अमर सुद्धा माघारी परतलाय. 2 षट. आता मात्र 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. अभि फलंदाजीसाठी आलाय. नक्कीच आमचे परम मित्र ओमकार दातार उपस्थित राहिलेत. मला वाटतं RNP स्पोर्ट्सला त्यांनी का स्पर्धेमध्ये जिंकून सुद्धा दिलं होतं. ओमकार दातार त्या संघाचे RNP स्पोर्ट्स या संघाचे कर्णधार होते.
पुढचा चेंडू. धावसंख्या पोहोचले 14 धावांवर. 2 चेंडूवर 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या तमीमने. मात्र शकील बाद. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू बाकी. प्रणीत, खुशखबर आहे तुझ्यासाठी. नको. प्रत्येक झेलसाठी ओमकार दातारकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. जेवढ्या झेल पकडशील तेवढ्या वेळेला तुला 100 देण्यात येतील. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने 30रं षटक सुद्धा संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. म्हणजेच 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सिद्धार्थ गोलंदाजीसाठी आहे, प्रणीत गोलंदाजीसाठी आहे, कुणाल आहे, त्याच्यानंतर सामित सुद्धा गोलंदाजी करू शकतो आणि अमृत सुद्धा गोलंदाजी करू शकतो. नक्कीच फलंदाजीसाठी आलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन नेम प्लीज. अभि साहिल. सुंदर क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1+ विकेट. फलंदाजाला माघारी परतावं लागते. अभिला माघारी परतावं लागलं आणि धावसंख्येत बदल, धावफलक बदल पाहायला मिळाला. 18 धावा झाल्यात आणि चौथा गडी गारद झाले. गडी सुद्धा गारद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विनय फलंदाजीसाठी आलाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत आणि विनय आउट ऑफ द बॉक्स माघारी परतला. पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतो आपल्याला. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये असं वाटत होतं की महाड संघ एकतर्फी सामना घेऊन जाईल. मात्र नंतरचे आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा. बॅट्समन नेम प्लीज. स्मिथ. सिद्धू. सुंदर चेंडू. नाम है सिद्धू, लक्षात ठेवायला लागेल नाव. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज विजयासाठी. एकदा स्वर चेंडू. सामन्यात रंगत वाढली. सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाली. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. आता काय घडेल. सर्व क्षेत्ररक्षकांची मेहनत वाढवली सिद्धूने खऱ्या अर्थाने. 1 चेंडू 4 धावा. रसिक प्रेक्षकांकडून सुद्धा टाळ्या आल्या आणि संधी दिली गेली होती महाडसाठी. अभिनंदन. चला नाणेफेकी मला वाटतं झाली असेल. रफ स्टार आणि
मदिना बॉयज जसवली निर्णय